12 ते 4 हेवी व्हेकलची नो एंट्री असतानासुद्धा या ठिकाणी हेवी व्हेकलला एंट्री देण्यात आली, ज्यामुळे हेवी व्हेकलमध्ये असलेल्या केमिकलचा जो साठा आहे तो नॅशनल हायवेच्या मार्गावरती पडलेला आम्हाला दिसला। आम्ही नगर परिषदमधलं जेव्हा बाहेर आलो, या ठिकाणी 2 ते 3 लोकांचे ॲक्सिडेंट होताना आमच्या डोळ्यासमोर दिसले। त्यामुळे आम्ही तात्काळ अग्निशमन स्लिप होऊन लोकांचा अपघात झाला, 2-3 मुली पडल्या। त्याच्यामुळं आम्ही बाहेर निघताबरोबर सगळे नगरसेवक आमचे बाकीचे गटनेते वगैरे आम्ही आलो आणि आमच्या फायर ब्रिगेडच्या ज्या मॅडम आहे, टोंगसे मॅडम, त्यांना सांगितलं की आपल्या गावातलेच लोक या ठिकाणी पडणार आहे, अपघात होणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी तत्काळ आपली फायर ब्रिगेडची गाडी आणून या ठिकाणी ते स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं आहे। तेच आम्ही या ठिकाणी बघत आहे। वास्तविक पाहता या ट्रकद्वारे या रस्त्यावर केमिकल सांडलेलं आहे, त्यावर वाडी पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, कारण अनेक लोकांचे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत, लोकांचे जीवसुद्धा धोक्यात आलेले होते। आणि म्हणून त्या नगरसेवकांनी टोंसे मॅडम, फायर ब्रिगेडच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत टोंसे मॅडम, यांना फायर ब्रिगेडच्या गाडीच्या माध्यमातून साफसफाई करायला रोडवर एक केमिकलची गाडी येऊन सर्व केमिकल रस्त्यावर पाडत निघून गेली। त्याच्यामुळे 4 ते 5 लोकांचा ॲक्सिडेंट झाला, आमच्या डोळ्यासमोर ते पडले। त्यानंतर आम्ही अग्निशमन विभागाच्या टोकसे मॅडमला सांगितले आणि त्यांनी तात्काळ दक्षता घेत रोड साफसफाईचे काम सुरू केले। त्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत। पोलिसांना कॉल संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। तर आम्ही आमच्या नगर परिषद वाडीच्या स्तरावर योग्य ती यंत्रणा कार्यरत केली आणि वाहतूक अग्निशामक विभागाच्या टोंगसे मॅडम यांनी आम्हाला खूप मदत केली की त्यांनी स्वतः लक्ष घालून गाडी आम्हाला अग्निशामकची अवेलेबल करून दिली आणि त्यामुळे आता हे जे काम आहे रोड सफाईचं ते सुरू करत आहे, त्यामुळे भरपूर जे अपघात आहेत ते ही जो नगर परिषद समोर जी घटना घडली ही एकदम नगर परिषद काटोल बायपास ते आपल्या बुद्धविहारापर्यंत आंबेडकर नगरच्या, आणि इथे जास्तीत जास्त नगर परिषद येण्या जाण्याचे लोकांची संख्या जास्त असल्यामुळे इथे जास्त ॲक्सिडेंट झाले। तर माझे इतकेच म्हणणं आहे की पोलीसवाल्यांनी याची दखल घेऊन संबंधित जो कोणता ट्रकवाला असेल त्यांच्यावर कारवाई करावी।